पुणे शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही महानगर प्रमुख दंगेकर साहेबांनी आणि शहर प्रमुख नाना भानगेरेंनी आयोजित केली होती। त्याला आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना पक्षाची देखील संघटनात्मक बांधणी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये असली पाहिजे, पुणे शहरामध्ये असली पाहिजे। या संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा झाली। आमचे सक्रिय सभासद, प्राथमिक सभासद नोंदणी किती झाली त्याचा देखील मी आढावा घेतला। अतिशय चांगल्या पद्धतीची सभासद नोंदणी सुमारे 30,000 पर्यंत ही पुणे शहरामध्ये झालेली आहे। पुढे अजून 50,000 वाढवण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला आहे। काही पदांचं जे नियोजन करायचं आहे त्या पदांच्या नियोजनासाठी आता आमची एक परत स्वतंत्र बैठक आहे। त्याच्यामध्ये किती विभाग प्रमुख असावेत, किती उपविभाग प्रमुख असावेत, अनेक पदाधिकारी प्रवेश केल्यामुळे अजून काही पदं निर्माण करण्याचा निर्णय माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। मग त्याच्यामध्ये विधानसभा संघटक असेल, विधानसभा समन्वयक असेल, या सगळ्याची रचना आज आम्ही करणार आहोत। आणि नवरात्र संपेपर्यंत या पुणे शहरातली सगळी गटप्रमुखापर्यंतची शाखा प्रमुखांची पदं ही जाहीर करण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे। एक स्पष्ट आहे की माननीय शिंदे साहेबांची भूमिका की महायुतीच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला आम्हाला सामोरं जायचं आहे। या संदर्भातली चर्चा स्वतः शिंदे साहेब देवेंद्रजींशी करतील, अजितदादांशी करतील आणि त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल त्या आदेशाचं पालन पुणे शहरातले पदाधिकारी ग्रामीण भागातले नक्की करणार आहेत। पण शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। त्या भावनेतनं शिवसेना प्रत्येक प्रभागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असली पाहिजे या दृष्टीनं आज आम्ही नियोजन करणार आहोत आणि त्या नियोजनाच्या बैठकीसाठी आज मी खास करून उपस्थित आहे। यामध्ये दोन गोष्टी आहेत। घोषणा कोणी केली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आज मी जर येऊन घोषणा काही करून गेलो तर मला तो अधिकार आहे का? शेवटी हे अधिकार माननीय शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना आणि अजितदादांना आहे। त्याच्यामुळे तो निर्णय त्यांच्या स्तरावर होईल। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की 3 पक्षाची जी समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपातर्फे, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्याच्यामध्ये आहेत, हसन मुश्रीफजी आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आहेत आणि मी आणि शंभूराज देसाई शिवसेनेमधनं आहोत। त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये देखील याची चर्चा होत असते। पण शेवटी प्रत्येकाला मॉरल ताकद देण्यासाठी कार्यकर्त्याला प्रत्येक नेता हे स्वबळावरचं बोलत असतो। म्हणूनच मगाशी मी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आम्ही देखील सांगताना असं सांगितलं की महायुतीनं लढायचं आहे हे पक्का आहे, तरी देखील प्रत्येक प्रभागामध्ये आपली संघटना ही असली पाहिजे। आपले संभाव्य उमेदवार कोण आहेत याची यादी देखील तयार पाहिजे। शेवटी निगोशिएशनमध्ये कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे चाल द्यायची हे पक्षाचे प्रमुख ठरवत असतात। त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। त्याच्यामध्ये दंगेकर साहेबांनी मगाशी भाषणामध्ये जो उल्लेख केला तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्या सुनावण्या सुरू आहेत। त्याच्यामध्ये ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्याचा उहापोह त्या सुनावण्यांमध्ये होईल आणि शासन त्याचा निर्णय घेईल। त्याला हेच उत्तर ना, त्याला हेच उत्तर। हेच सांगितलं मी, हरकती 100% नोंदवलेल्या आहेत। त्याची सुनावणी सुरू आहे। सुनावणी अंती हे सगळं शासनाकडे प्रकरण जातं, शासन नंतर जाहीर करतं। त्याच्यामधनं शासनाकडनं आमच्या शिवसेनेला, महायुतीच्या प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल। म्हणजे न्याय म्हणजे आम्हाला आउट ऑफ द वे जाऊन न्याय नको, जे आमचं खरं आहे त्याला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। चेहरा असं एका बैठकीमध्ये सांगायचा नसतो, अभ्यास करायचा असतो। धनगेकर साहेबांचा आम्ही अभ्यास करू, नाना भानगरेंचा आम्ही अभ्यास करू, अन्य काही चेहऱ्यांचा अभ्यास करू आणि त्याच्यात आहेत की एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आहे। इथं चेहऱ्याचा प्रश्न येत नाही, इथं गट तटाचा पण प्रश्न येत नाही,
शिवसेनेमध्ये एकच गट आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे गटातटाचं राजकारण होणार नाही. सगळे प्रत्येकाला माहिती आहे कोण सिनियर आहे, कोणाचं पद काय, त्याच्यामुळे तो राजशिष्टाचार पक्षामध्ये पाळला जातो. एकत्र येत नाहीत याचा अर्थ ते मनानं एकत्र नाहीत असा अर्थ नाही. ते त्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काम करतायत. दंगेकर साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करतायत. ज्यावेळी सगळे एका ट्रॅकवर येतील तरी नक्की त्याची दखल तुम्ही घ्याल. नाही नाही, मी सध्या अंकगणित बघतोय. 105 एकूण जागा किती आहेत? ऐका ना, 105 म्हणते भाजप, 41 म्हणतंय, त्याच्यानंतर युबीटी म्हणतंय आम्ही 30-35 निवडून येणार, मनसे म्हणतंय 20 निवडून येणार. जरा ऐका जरा ऐकून तर घ्या माझं. मग चुकलं तर मला करेक्ट करा, सांगतो ना. निवडून येणाऱ्या तुमच्या माध्यमातून जे आम्ही बघत असतो त्याच्यामधनं सगळ्यांची निवडून येण्याची संख्या जर बघितली तर जवळजवळ 200-250 पर्यंत जाते. तर माझं म्हणणं असं आहे, बघा ना तुम्ही सांगा. आता बघा, परवा इथं म्हणजे माझं पण थोडं ऐकून घ्या, मला तो कळत नसेल पण मी सांगतो तुम्हाला. युबीटीनं इथं घोषणा केली की आमचे एवढे निवडून येतील. मनसेनं मुंबईमधनं हे केली की नाशिकला एवढे येतील, पुण्याला एवढे येतील, ठाण्याला येतील. तुम्ही बघितली की नाही, 105 पैकी काहीतरी निवडून येतील. किती धरूया आपण? नाही निवडून, ताई मी तेच विचारतो, किती निवडून येतील तेच सांगतो ना. असा आकडा जर आपण धरला तर 161 नगरसेवक असताना आपण 250च्या पुढे जातोय. त्याच्यामुळं आधी आम्ही 161 आणि मग जागा वाटपाकडे बघतो. कारण म्हणून म्हटलं की माझं अंकगणित कधीही चांगलं नसेल हाच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो की ज्या काही घोषणा झालेल्या मी बघतोय त्याच्यामध्ये 105 पैकी 70 निवडून येतील, 41 पैकी काहीतरी 20-25 निवडून येतील, युबीटी म्हणते 50 पैकी आमच्या काहीतरी 40 निवडून येईल, मनसे म्हणते 20 निवडून येईल, काँग्रेस म्हणते 15 काहीतरी निवडून येईल, शरद पवार एनसीपी म्हणतात 32 येतील. अशांची साहेब संख्या म्हटलं की 225 जातं. आम्ही त्याच्यात आकडाच सांगितलेला नाही. पण माझं म्हणणं असं आहे की बीजेपीनं जर दावा केलेला असेल आणि एनसीपीनं जर दावा केलेला असेल तर आमच्या शिवसेनेनं सांगूनच का दावा करावा? आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे, गोपनीय आहे. मी काय सांगितलं ऐका ना. आता प्रश्न पण तुम्ही विचारता, उत्तरं पण तुम्हीच देता. मी काय सांगितलं? मी हो कशाला म्हणू? तुम्ही मला सांगाल तू हो म्हणा, मी काय सांगितलं की आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे, गोपनीय आहे, लकोट्यात बंद झालेला आहे. तो जेव्हा लकोटा ओपन करायचा तेव्हा आम्ही करू. नाही, आपण तिकिटाचं गुलदस्त्याचं म्हटलं. मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही लिफाफ्यात ठेवलेले आहेत. तो आम्ही लिफाफा त्यांना देऊ, मग युती झाल्यानंतर सांगू. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चौथ्यांदा भेट झालेली आहे. माझी 5 झाली. याचं उत्तर देखील मी जबाबदारीनं दिलेलं आहे. किती युत्या झाल्या, किती आघाड्या झाल्या, तरी काही झालं तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीचाच भगवा फडकणार आहे. हे त्याचं उत्तर आहे. मी काय म्हटलं, कुणीही एकत्र यावं, कुणी एकत्र येऊ नये, हा लोकशाहीतला भाग आहे. आमची सत्ता येणार आहे. किती तुम्ही मनावर घेता त्यांचं, ठीक आहे. ते बघा,
मनावर घेता एवढ्यासाठीच म्हटलं की त्यांचं महाराष्ट्र मनावर घेत नाही, त्याच्यावर त्यांना उत्तर देणं योग्य नाही. राज ठाकरेंना घेण्यासंदर्भात अजून पण एकमत होतं नव्हतं, कारण सुप्रिया सुळे देखील म्हणतात की इतका प्रस्ताव अद्यापर्यंत आला नाही आणि त्याच्यावर अद्यापर्यंत चर्चा झाली. राज ठाकरे महाविकास आघाडी तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे. मगाशी जो या युती संदर्भातला प्रश्न विचारला त्याला खरं उत्तरही आहे. म्हणून मी काय सांगितलं, ते 4 वेळा भेटले, मी 5 वेळा भेटलो. त्यांना आउटपुट काय आला? खिचडी खाण्यापर्यंत झालं ना. म्हणून मी म्हटलं की आधी सगळं क्लिअर होऊ दे. तसं मगाशी तुम्ही म्हटलं की तुम्ही किती लढणार आहे, तसं त्यांचं किती लढणार आहे ते फायनल होऊ दे. आणि मी काय सांगितलं की राजसाहेबांनी महायुतीमध्ये आलं तरी आम्हाला आनंद आहे, ही आमची पहिल्या दिवशीपासूनची स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे त्यांनी युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे माझं स्टेटमेंट त्याच्यावर महायुतीच्या मार्फत असं आहे की किती युत्या जरी झाल्या तरी तालुका पंचायत समितीपासून नगरपंचायतीपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर येणार. काही गोष्टी जसं मगाशी मी सांगितलं ना, ह्या सगळ्या आता पहिली गोष्ट की आजची मीटिंग का झाली हे पहिलं येऊ दे. मग माझ्या 5 बैठका का झाल्या ते मी सांगतो. काय सांगितलं? हो, ते असं पण म्हणाले होते की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाहीत, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल म्हणून 4 लोकांनी अशी जॅकेटं शिवली होती. त्यातले 2 घालूनच झोपले होते सकाळी मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून. त्यातले 1 पडले. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच त्यांच्या गोष्टी मनावर घेऊन या माझी हात जोडून विनंती आहे. त्यांना काय करायचं ते करू दे. दसरा मेळावा आमचा पण बघा किती पॉवरफुल होतो तो. आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय. तो देखील लाखो लोकांचा होईल. त्याच्यामुळं आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय, आम्ही महायुतीवर फोकस करतोय. दुसरे पक्ष काय करताय त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही धडपड करतो. हा काल तर रात्री मी स्वतः आमच्या सगळ्या टीमनं आझाद मैदान बघितलं आहे आणि तशी मागणी आम्ही केली. काय म्हटलं? आज काही पदं आपण देतोय, काही पदांमध्ये बदल देखील होतील, काही पदाधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाईल, काही पदाधिकाऱ्यांना पॅरलली पदं दिली जातील. परंतु पदं काढून घेण्याच्या कार्यक्रमासाठी मी काय आलेलो नाही. पदं वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मी आलो आहे आणि संघटना वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मी आलो. 8 दिवसापूर्वी. पहिली गोष्ट आहे की मिलिंद देवरांनी लिहिलेलं पत्र हे वैयक्तिक आहे की पक्षाचं आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ते काय पक्षाच्या वतीनं दिलेलं पत्र नव्हतं, त्यांनी ते वैयक्तिक दिलेलं पत्र होतं. ती त्यांची वैयक्तिक मागणी होती, ती शिवसेना म्हणून आमच्या पक्षाची मागणी नव्हती. वैयक्तिक मत मांडू शकतो ना एखादा माणूस. आज ओबीसीच्या उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमधनं मी आताच काही चॅनलवर बघितलं की पंकजाताईंनी त्याबद्दलची मागणी केलेली आहे. उपसमितीला कॅबिनेटचे अधिकार असतात. त्यांनी जी केलेली मागणी आहे ती माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करतील आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय होईल. राज्याच्या प्रमुखांनी म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवा या बाबतीतली स्पष्ट भूमिका शासनाची मांडलेली आहे. हैदराबाद गॅजेटियर लागू केल्यामुळं कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे हे स्पष्ट देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आणि ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही ही देखील महायुती म्हणून त्यांनी ग्वाही दिलेली आहे. एक लक्षात घ्या, गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपा नाही. एखाद्या व्यक्तीनं कोणाच्या तरी नावानं
तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या, याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी होणार नाही. आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होतं, एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी जिद्द होती, त्यामुळंच 3 वर्षापूर्वीचा उठाव झाला. हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे. नरेश म्हस्के हे दिल्लीमध्ये असतात, मी महाराष्ट्रामध्ये असतो. महाराष्ट्रामधनं आम्हाला पण काही काही जाणवतं आहे, पण ते मी जाहीर करण्यापेक्षा त्यांनी जाहीर केलेलं चांगलं आहे. आणि या संपूर्ण शिवसेनेच्या प्रक्रियेचं नेतृत्व आमचे लोकसभेतील गटनेते श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं होतं. आणि त्यांनी देखील काल स्टेटमेंटमध्ये सांगितलं की बहुसंख्य मतं ही महाराष्ट्रातलीच ट्रान्सफर झालेली आहेत आणि त्याच्यावर पडदा पडावा म्हणून हे नेपाळ बिपाळचे प्रश्न पुढे यायला लागलेले आहेत. पत्रकार परिषदेतनं त्यांना देखील नावं माहिती आहेत की कोणी कोणी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काय त्याला आपण आक्षेपार्ह मतदान केलं, म्हणजे जे बाद झालं ते मतदान कोणी केलं हे त्यांना माहिती आहे. आणि डायरेक्ट मतदान कोणी केलं हे देखील त्यांना माहिती आहे. पण स्वतःचं अस्तित्व टिकलं पाहिजे, आपल्यातलं कोणच फुटलं नाही हे दाखवण्यासाठी नेपाळमध्ये झालेल्या गोष्टीचा उल्लेख आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही लोक करत आहेत. दखल घेण्याएवढे ठीक आहे. प्रत्येकाचा हे बघा, मी काय मगाशी सांगितले की पक्षामध्ये कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना शेवटी मॉरल सपोर्ट लागत असतो. आज एक तर चित्र नक्की आहे की 314 माझ्या माहितीप्रमाणे 314 त्याच्या अगेन्स्ट 300 मतं झाली किंवा 327च्या अगेन्स्ट 300 मतं झाली, म्हणजे 27 मतं कुठंतरी गेलीत हे तर निश्चित आहे. त्याच्यामुळं कोणाच्या म्हणण्याला काय अर्थ आहे याच्यापेक्षा 27 मतं तर फुटलेली आहेत. मग 27 मतं ही फुटली, कुठची फुटली तर महाविकास आघाडीची फुटली. ह्याच्यामध्ये कशाला आपण अजून म्हणजे बाकीच्यांनी सांगावं. अख्ख्या देशाला कळलं की महाविकास आघाडीतल्या नेतृत्वामुळं, महाविकास आघाडीचं नेतृत्व इकडं मतदान आणि हे मलेशियाला असल्यामुळं हे नेतृत्व आपल्याला सांभाळू शकत नाही, हे कदाचित खात्री पटल्यामुळं ही 27 मतं इकडं आलेली आहेत. कशाबद्दल? नाही नाही नाही, ही वाईट गोष्ट कुठं आहे? स्वतःचं ताई ऐका ना, स्वतःच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून जे सक्षम नेतृत्व आहे त्याच्या मागं उभं राहणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कमीपणा कुठं झाला आहे की त्या कदाचित खासदारांना असं वाटलं असेल की देशाला पुढं नेणारं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्राला पुढं नेणारं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्राला पुढं नेणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आहे, म्हणून जर त्यांनी आपलं मनातला पक्ष बदलला असेल किंवा मनातलं नेतृत्व बदललं असेल त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कुठं काय बदनामी झाली? उलट मी काय सांगितलं, मी कुठचे फुटले त्यांच्यावर बोललो. परत एकदा रिपीट करतो, ज्या पक्षाची नावं तुम्ही आता घेतली त्या पक्षामधले जर फुटले असतील असं म्हणून कोणाची बदनामी होत असेल तर ती बदनामी ही होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही 50 वर्षातले उठाव जर बघितले तर अनेक उठाव झालेले आहेत. मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का? त्याचे उल्लेख करत नाही. मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का? अचानक 27 मतं फुटल्यानंतर आमच्यातलं कोणतरी म्हणालं की युबीटीचे महाराष्ट्रातले खासदार फुटले असतील तर त्याच्यावर कसे बदनामी होऊ शकते? त्यांनी उलट त्यांच्या मनातनं क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचं नेतृत्व कमजोर असल्यामुळं दुसरं नेतृत्व मोठं करण्यासाठी मतदान केलं. आता गुवाहाटीला जायची आवश्यकता नाही. कालच्या बैठकीमध्ये जे काही शंका कुशंका निर्माण केल्या जात आहेत त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यामध्ये मी स्वतः मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्याचे खुलासे केलेले आहेत. जो GR आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करायची याच्यावर चर्चा झाली
आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याच्यावर चर्चा होणार. नाही झाली ना, ते त्याला मुदत दिली ना. आता पहिला हैदराबाद गॅजेटरीवरचा विषय झाला आणि त्याला 1-1.5 महिन्याची मुदत आहे काहीतरी दिलेली, त्याच्यामध्ये ती चर्चा होईल. सध्या हैदराबाद गॅजेटरी जे जाहीर केलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही लोकांच्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी काल चर्चा झाली आणि पुढच्या बैठकीमध्ये त्याची अंमलबजावणी कशी होईल या संदर्भात चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी. नाही नाही नाही, जे काही काय आता त्याला अभ्यासक ते म्हणतात GR माझ्या हातात दिला होता, त्याच्या पुढं काय झालं, हे जे काही शंका आहेत त्याच्यावर स्वतः विखे पाटील साहेब जरांगेना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातली काल चर्चा झाली. वेगवेगळ्या चर्चा होतात की फसवणूक केली सरकारने असंही बोललं जाते ते GRच्या माध्यमातून, कारण त्याच्यात बरेच वेगवेगळी मतं स्वातंत्र्य आहे. नाही, पण याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत असं आपल्या माध्यमातूनच कळतंय. नागपूरमधल्या OBC समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याच्यामधनं OBCचं काही कमी होऊ शकत नाही, असं मी तुमच्याकडनंच म्हणजे बघितलं, मला माहीत नाही. त्याच्यानंतर काही OBC समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याचा परिणाम GRचा हा मराठा समाजावर पण काय होणार नाही, OBC पण समाजावर काय होणार नाही, अशी देखील स्टेटमेंट आहे. काही OBCचे नेतृत्व असं म्हणतात की याचा परिणाम OBCवर होणार आहे. तर याच्या शंका दोन्ही समितीचे प्रमुख दूर करतील. नाही, त्या GRमध्ये जर तुम्ही बघितला तर स्पष्ट लिहिलेलं आहे की गावामध्ये वंशावळीमध्ये कुणबी समाजाचं जर सर्टिफिकेट असेल तर ते कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यायचा असा उल्लेख त्या GRमध्ये आहे आणि त्याचं पूर्ण विश्लेषण माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं आहे आणि समितीचे आमचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी देखील केलेलं आहे. त्या संदर्भातलीच काल बैठक पार पडली. याचे सगळे खुलासे पुढच्या समितीच्या बैठकीमध्ये होते. फसवणूक होणार नाही मराठा समाज. नक्की होणार नाही. सोलापुरातलं प्रकरण जे सुरू होतं महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचं प्रकरण, या सगळ्या प्रकरणादरम्यान अजितदादांची तब्येत बिघडली. अजितदादा आजारी आहेत आणि त्यामुळे ते सगळ्या कंपनीची दंत देखील केलेली आहे. असं ज्यावेळी घडतं त्यावेळी अजितदादा आजारी पडतात. आरोप संजय यांचा आहे. काल मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणासंदर्भात अहवाल मागितलेला आहे. या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की जर मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवलेला आहे तर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा 50% आपण ही बाजू सांगतो की ते कदाचित आजारी नसतील, तेव्हा 50% ही पण बाजू मानली पाहिजे, ते खरे आजारी पण असू शकतात. आणि अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांना ओळखता. ते काही गोष्टी करताना अगदी ठोक करतात. त्याच्यामुळं कुठच्या तरी आजारपणाचं कारण सांगून ते मिटिंग रद्द करणारं नेतृत्व नाही. खरोखरच त्यांना घशाचा त्यांना तब्येतीचा त्रास असेल तरच ते बैठका रद्द करतात, हा त्यांचा इतिहास आहे. काय काय नाही, ठीक आहे ना, ती कायदेशीर प्रोसिजर आहे, ती कायदेशीर प्रोसिजर होत राहील.